गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, सुख आहे ना हे फुलपाखरासारखं असतं। पाठलाग केला तर ते उडून जातं आणि बळजबरी जर केली ना तर ते मरून जातं आणि निरपेक्षपणे काम करत राहिलो तर मनगटावर त्या आलगत येऊन बसतं। बघा फुलपाखराचं कसं असतं बरं। आपल्याला फुलपाखरू हवाहवासा वाटत असतो, पण तो लगेच आपल्या डोक्यावर किंवा हातावर बसतो का बरं? बघा तो अचानकपणे येतो आणि अचानकपणे आपल्याला सुखाची लहर देऊन जातो। म्हणजे हा फुलपाखरू आहे ना ते म्हणजे सुख आहे। त्याला एवढं बिलगुण बसू नका, बळजबरी करू नका, आपोआप तुमच्या पदरी ते पडेल। समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसानं आहे ना जीवनामध्ये या 3 व्यक्तींना कधीच नाराज करू नका। या 3 व्यक्ती कोणत्या आहेत ना त्यांचा कधीही तुम्ही अपमान करू नका, कारण या 3 व्यक्ती आपल्या जर दारामध्ये आल्या, जरा आपल्याला कधी त्यांचा अनुभव आला तर आपल्या जीवनामध्ये कधी म्हणतो ना की एखाद्याचं नशीब चमकलो, पण या 3 व्यक्तींचा जर आपल्या जीवनामध्ये जर आशीर्वाद असेल ना तर आपलं नशीब कधी चमकेल हे सांगता येत नाही। पण या नक्की 3 व्यक्ती कोणत्या आहेत बरं? तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल की या नक्की 3 व्यक्ती कोणत्या आहेत बरं? बघा समर्थांनी सांगितलंच आहे ना, देवही देणाऱ्यालाच देत असतो। म्हणजेच जो आपली संपत्ती अन्नधान्य धरून बसत नाही, नेहमी इतरांना दान करत राहतो, तसंच वाटत राहतो ना त्यांना देवही भरपूर देतो आणि कधीच त्यांना काही कमीसुद्धा पडत नाही। आणि आपल्या जवळ असलेली संपत्ती आणि अन्नधान्य जो सदैव धरून राहतो ना, चिकटून राहतो, आवळून बसतो, त्याला आयुष्यामध्ये कधीच काही पुरत नाही। सदैव त्याच्या आयुष्यात गरिबी असते। म्हणजे सदैव आहे किंवा नाही हेच त्याच्या आयुष्यामध्ये चालू राहतात। म्हणून देवाचा विशेष आशीर्वाद आहे ना, विशेष आशीर्वाद असलेल्या या 3 लोकांना आहे ना तुम्ही कधीच मन नाही म्हणू नका, कारण तुमच्या घरामध्ये पाण्यासारखा पैसा येत राहील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत राहतील, तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या पूर्णपणे संपतील आणि दुःखाचे दिवस आहेत ना ते सुखाच्या दिवसामध्ये बदलून जातील। समर्थांनी सांगितलंच आहे ना, सर्व धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे। हे केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही, तर धार्मिक ग्रंथानुसार असं सुद्धा मानलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळं त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते। शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून आपण जीवनामध्ये दान हे केलंच पाहिजे ना, कारण दान करणं मोठं पुण्य मानलं जातं। असं सुद्धा मानलं जातं ना की दान केल्यानं व्यक्तीचे अनेक पापे नष्ट होतात, मृत्यूनंतर त्या व्यक्तीला स्वर्गाची प्राप्ती होते। धार्मिक स्थळांवर बघा दान करण्याचं महत्त्व आहे ना फार पूर्वीपासून माहीत आहे, पण घराच्या दारात आलेल्या संन्याशी रिकाम्या हाताने परतणं ते भरपूर हानिकारक ठरू शकतं। शास्त्रानुसार या लोकांना आहे ना रिकाम्या हाताने परत पाठवलं तर नशीब दुर्दैवामध्ये बदलतं। घरात येणाऱ्या आनंदात काही दोष निर्माण होऊ शकतात
आणि आज आपण आहे ना तेच पाहणार आहोत। सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर। आता किन्नर कोण आहेत ना ते तुम्हाला समजलंच असेल। जर एखादा किन्नर किंवा षडन तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारामध्ये पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक कधीच करू नका। असं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये किन्नरांना दान करणं खूप चांगलं आहे। नपुसकांना दान केल्यानं कुंडलीतील बुधाचा दोष नष्ट होतो। ज्योतिषशास्त्रानुसार जे नपुंसक आहेत ना म्हणजे बुधग्रहाचे प्रतीक मानले जातात। एवढंच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो ना त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो। त्यामुळं चुकूनही त्यांच्याशी कधीही गैरवर्तन करू नका। अशी एक धार्मिक मान्यताच आहे ना। त्याचे वाईट आशीर्वाद घेऊ नका, उलट त्यांच्या शुभ आशीर्वाद घ्या। यामुळं आपल्या जीवनामध्ये बदल घडू शकतात आणि आपल्या कुंडलीतील बुध ग्रहाचा दोष दूर होऊन जाईल। ज्योतिषशास्त्रानुसार हे नपुंसक आहे ना हे बुधग्रहाचे प्रतीक मानले जातात। एवढंच नाही तर आपण त्यांच्याशी चांगलं वर्तन केल्यावर आपल्या जीवनात चांगले बदलसुद्धा घडतात। त्यामुळं चुकूनही कधी नपुंसकांचा अपमान करू नका। जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल तर त्यांच्याशी निदान गैरवर्तन तरी करू नका। अशी एक धार्मिक मान्यताच आहे ना। जर यांना हिरव्या रंगाच्या वस्तू दान केल्या तर ते खूप शुभ मानलं जातं। असं केल्यानं जीवनातील सुख समृद्धी येते। परंतु त्यांचा अपमान केला ना तर बुधग्रह बिघडतो। व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक शारीरिक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं। म्हणून बुध हा बुद्धी आणि भाग्याचा कारक मानला जातो। म्हणून त्यांना दान केलं पाहिजे। शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करा। आता आपण पहिली गोष्ट पाहिली, पहिला व्यक्ती पाहिला। आता दुसरी व्यक्ती आहे ते म्हणजे संत। आणि हा संत महात्मे आहेत ना ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारामध्ये आला तर त्यामुळं त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा। जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचं असेल ना तर ते नक्कीच मिळवा। आणि आधाराची गरज म्हणजे जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करा, आशीर्वाद घ्या। म्हणजे काय, जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्यांच्या जीवनामध्ये दुःख आणि संकटाशिवाय काही येत नाही। त्यामुळं संत महात्म्यांना कधी रिकाम्या हाताने पाठवू नका। आता पाहूया तिसरी व्यक्ती। तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे अपंग व्यक्ती। एखादा अपंग किंवा असाही व्यक्ती तुमच्या दारामध्ये मदतीसाठी आला तर त्याला मदत करा। अशा लोकांना आहे ना शनी आणि राहूचे प्रतीक मानले जातात। त्यांना दान केल्यानं क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळता येतो। कुंडलीतील शनी दोष असतील ना तर ते दूर होतात आणि जीवनात दुःख आणि संकट येत नाही। कधी कधी असं सुद्धा होतं की आपण जीवनात आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये सगळं काही बरोबर करत असतो, पण असं करत असून सुद्धा जीवनात आपल्याला दुःख आणि त्रास भोगावा लागतो। त्यामुळं तुम्ही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका। तुम्ही जर असं त्यांना रिकाम्या हाताने तर पाठवत असाल ना तर त्या गोष्टीकडे लक्ष द्या। असं कधीच करू नका, कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जातात। यामुळं आपल्याला राहू आणि शनिदेवांची कृपा प्राप्त होते। शनिदेवांच्या साडेसातीपासून आपल्याला मुक्ती मिळत असते। म्हणूनच साडेसातीमध्ये हा होणारा त्राससुद्धा कमी होतो। म्हणूनच ज्यांना शनी साडेसाती आहे किंवा शनीची महादशा चालू आहे अशा व्यक्तींनी त्यांनी जर आवर्जून अशा अपंग व्यक्तींना मदत करावी, त्यांचे चांगले आशीर्वाद घ्यावे। तुमची अडलेली कामे होऊ लागतील, तुमच्या कामांमध्ये अडथळे दूर होतील। कारण शनी आहे ना ही न्यायाची देवता आहे। तुम्ही जर त्यांना काही दिलं तर तुम्हाला डबल करून परत देतात। कारण जेव्हा
आपल्याला पैसे, धन, पद, प्रतिष्ठा देऊ लागतात ना, तेव्हा आपल्याला कशाचीही कमी पडत नाही. म्हणूनच शनिदेव जर आपल्यावर प्रसन्न असतील तर जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही समस्यांना सामोरे जावं लागत नाही. आपण या कलियुगामध्ये बघतो बघा, रोजच्या रोज भिकारी एवढे वाढलेले आहेत ना. ट्रेनच्या डब्यामध्ये बघा किंवा कुठेही शहरामध्ये बघा, एवढे भिकारी झालेले आहेत की बघा आपल्याकडे पैसे मागत असतात, पण आपण सुद्धा किती जणांना देणार ना. पण आपल्या भावनेनुसार जर आपल्या दरवाजामध्ये जरी कोणी भिकारी आला ना, तर त्याला रिकाम्या हाताने परत कधी जाऊ देऊ नका. कारण का बरं, जर तुम्ही पैसे कधी दिले नाहीत ना तरीसुद्धा चालतील आणि पैसे देऊच नका, पण त्यांना आपल्या घरामधील थोडे अन्न बाकी असेल ना, पाणी त्यांना प्यायला द्या, पाणी देण्याचा प्रयत्न करा. जर दान केल्याशिवाय जर तुमच्या घरातून कोणी जर जात नसेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना, तुमच्या सर्व समस्यांचं प्रॉब्लेम आहेत ना, तुमच्या सर्व समस्या आहेत, तुमचे सर्व काही दुःख आहेत ना, जर तुम्ही अशा दरवाजात येणाऱ्याला अन्नदान केलं तर तुमचे सर्व प्रश्न मिटून जातात. म्हणून जर आपल्याला ज्या गोष्टी जर मिळत नसतील ना, त्यासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. या उलट जर आपण एखाद्या व्यक्तीला जर शिवीगाळ केली तर ते आपल्याला शुभाशीर्वाद देत नाही, उलट ते आपल्या जीवनामध्ये साडेसाती निर्माण करत असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेवढे थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेता येतील ना तेवढे आपण घ्यायला हवे. या उलट भगवंतांचा आभार माना की तुम्हाला भगवंतानं देणारा बनवलेला आहे. बघा आहे ना की मागणारा म्हणून देणाऱ्याचं मन मोठं असावं आणि त्यानं मागणाऱ्यालाही अवश्य द्यावं. जास्त देऊ शकलो नाही ना, आपल्या यथाशक्तीनं जेवढं शक्य होईल तेवढं तरी नक्की द्यावं. धार्मिक शास्त्रानुसार अशा लोकांना शिवीगाळ करणं, अपमान करत बोलणं या अतिशय पापच मानलेलं गेलेलं आहे ना. म्हणून तुम्ही दान करा, त्यांना हाकलून देणं, त्यांना अपमानास्पद वागणून देणं अजिबात योग्य नाही. असं केल्यानं आपल्या जीवनामध्ये संचित केलेले पुण्य आहेत ना ते देखील नष्ट होतात. बघा तुम्हाला सांगायचं झालं ना, समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा एक काळ असतो बघा, तुमच्या जीवनातले आता जास्तीत जास्त मनुष्य आहे ना 60 ते 70 वर्ष आयुष्य जगतो. जर तुम्ही 40 वर्षापर्यंत भरपूर पुण्य कमवलेले असतील, भरपूर लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही सुख निर्माण केलेला असेल आणि तुमचा पुण्याचा वाटा एवढा भरलेला आहे ना, जर तुम्ही 40 वर्षाच्या नंतरचं जीवन जर तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असाल तर ते अगोदर केलेले पुण्य आहेत ना ते पापामध्ये रूपांतरित होतात. म्हणून जीवनामध्ये आहे ना कधीच कोणाला त्रास देऊ नका. त्यामुळं भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार आहे ना, जे काही दान करू शकत असाल ते दान करा. तुम्ही काही दान करू शकत नसाल ना तरी ईश्वराची मनोमन क्षमा मागा. आता पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे तुमच्या घरची मुलगी. बघा आता या भारत देशामध्ये आहे ना, नव्हे तर पूर्ण जगामध्ये मुलीवर एवढे अत्याचार चालू आहेत, स्त्रीवर एवढे अत्याचार चालू आहेत ना. म्हणून प्रत्येक स्त्रीनं बघा आपल्या जीवनामध्ये स्वतःला वाचवायला हवं आणि जे तुम्हीच करू शकता, कारण हे जग तुम्हाला वाचवणार नाही. तुमच्यामध्ये ती शक्ती आहे. तुम्ही पार्वतीचं रूप आहात म्हणून तुम्ही कुणावर अवलंबून राहू नका. तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ना ती जागृत करण्याचं काम समर्थ विचार करत असतात. म्हणून जी 5वी व्यक्ती आहे ना ती आपल्या घरची मुलगी आहे आणि मुलगीचं सासर होऊन माहेरी आले ना की तिचा अपमान कधीच करू नये. जेवढं तिचे लाड करता येतील तेवढे करा. तिला कधीही निराश करू नका. तिचं मन दुःखी होईल ना असं कधीच वागू नका. तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि निघूनसुद्धा जाईल. म्हणून कधीही घरातील मुलीचा अपमान करू नका. यामुळं घरात सुख समृद्धी कायमची निघून जाते.
त्यामुळं तिला नेहमी आनंदी ठेवा आणि ती सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने कधी पाठवू नका. कारण मुलीला दिल्यानं कधी तुमच्या घरामध्ये कशाची कमी पडत नाही. उलट तुमच्या घरामध्ये धन धान्याची बरकत वाढत जाते. कारण तुमची मुलगी आहे ना, तुमची भाग्यलक्ष्मी आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, पहिली लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेला येत असते. आणि दुसरी लक्ष्मी जर त्या पहिल्या लक्ष्मीला टिकवायची असेल तर आपल्या मुलीला आपल्या घरामध्ये आपण मान द्यायला हवा, तिची व्यवस्थित काळजी करायला हवी. कारण का बरं? कारण तुमच्या जीवनामध्ये जर त्वरित बदल घडवायचे असतील ना, तर तुमच्या मुलीचे लाड तुम्ही पुरवायला हवे. म्हणून ती सासरी जाताना तिला शक्य तेवढे देण्याचा प्रयत्न करा. तिला नाराज कधी करू नका. तिचे लाड पुरवा, तिचे चांगले आशीर्वाद घ्या. कारण मुलीने दिलेले आशीर्वाद आहेत ना, ते बघा भरपूर दुःखांना सुखामध्ये मिळून टाकतात. म्हणून तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता पडणार नाही तुमच्या जीवनामध्ये आहे ना. कारण ज्या घरामध्ये मुलगी सुखामध्ये राहते ना, त्या घरामध्ये धनाची कधीच कमतरता नसते. बघा एखादी मुलगी असते, कधी कधी बघा लग्न होऊन आपल्या घरातून जाते, बापाच्या जेव्हा घरातून जाते ना, कधी कधी बापाची अवस्था दारिद्र्य निर्माण होतं. पण कधी कधी मुलगी जेव्हा दुसऱ्याच्या घरामध्ये जाते ना, तेव्हा तिथे गेल्यानंतर धनसंपत्ती निर्माण होते, त्यांच्या जीवनाची भरभराट होत असते. कारण ही मुलगी आहे ना, दुसरी तिसरी कोणी नसून ती लक्ष्मीचं रूप आहे. म्हणून मुलीला लक्ष्मीसारखं वागवा. कारण आजच्या जीवनामध्ये जर आपण बघायला गेलं ना, तर स्त्रीवरचे अत्याचार एवढे वाढलेले आहेत ना. पण जोपर्यंत ही मुलगी स्वतःचा विचार स्वतःच्या हितासाठी करत नाही ना, तोपर्यंत अत्याचार करणारे लोक तसेच राहणार आहेत. म्हणून तुम्ही स्वतःचा विचार करा. स्वतःला वाचवण्यासाठी स्वतः खंबीर राहा. हा खंबीरता आहे ना, तुम्हाला भक्तिमार्ग शिकवत असतो. म्हणूनच समर्थ विचारांमध्ये जर मुलगी आली ना, जर स्त्री आली, तर तिच्या जीवनामध्ये कधी दुःख येणार नाही. म्हणून प्रत्येक आईबापानं आपली मुलगी कशी कपडे घालते, आपली मुलगी काय करते, आपली मुलगी कॉलेजला जाते किंवा जॉबला जाते, कुठे जाते, हे प्रत्येक आईबापानं ते पाहिलं पाहिजे. कारण आजकाल आहे ना, कधी कधी आईबापाचा विश्वास एवढा असतो ना, की मुलगी जेव्हा दुसऱ्याच्या सोबत पळून जाते तरीसुद्धा आईबापाला माहीत होत नाही. म्हणून समर्थ विचार आहेत ना, जर आपली मुलगी भक्तिमार्गामध्ये असेल, समर्थ विचारांमध्ये असेल, तेव्हा अगोदर काही वाईट कृत्य करताना अगोदर आईबापाचा विचार केल्याशिवाय राहणार नाही. कारण का बरं? कारण हे विचार समर्थ विचार आहेत. ज्या मनामध्ये गेले ना, त्या मनामध्ये भगवंताचं स्वरूप निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बघा, आपण या भक्ती मार्गामध्ये नव्हतो ना, तेव्हा आपल्याला कोणी विचारचसुद्धा नव्हतं. कधी कधी बघा आपल्या मुलीला पाहूनसुद्धा म्हणतात की ही कुठे जाते बरं. कारण का? कारण हे संस्कार आहेत ना, ते लगेच दिसून येतात. म्हणून आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही काही केलं नाही तरी चालेल, पण स्त्रीचा अपमान कधी करू नका. पती पत्नीनं लक्षात ठेवा, आपल्या मुलांना जेवढी शिक्षणाची गरज आहे ना, तेवढी आपल्या मुलांना सुसंस्काराची गरज आहे. ते संस्कार द्यायला तुम्ही कमी पडू नका. कारण आजच्या जमान्यामध्ये आहे ना, संस्कारच कमी झालेले आहेत. मनुष्य भरपूर विचारवंत झाला, भरपूर त्याच्या जीवनामध्ये धनसंपत्ती आली, ती शिक्षणामुळे आली. पण संस्कार नसल्यामुळं आपली मुलं आहेत ना, आत्महत्या करायला लागली. आणि जर या आत्महत्या थांबवायच्या असतील, जर आपल्या स्त्रीवरच्या अत्याचार थांबवायचे असतील, तर भक्ती मार्गामध्ये काय सांगितलं जातं ना, समर्थ विचार काय आहेत, ते त्यांच्या मनावर जोपर्यंत रुजत नाहीत ना, तोपर्यंत या गोष्टीपासून आपली सुटका होणार नाही. म्हणून पैंज लावायचे असेल तर स्वतःसोबत लावा. कारण जिंकलात ना तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल, आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.
पण आपण मात्र पैंज कोणासोबत लावतो बरं? आपण पैंज लावतो आपल्या शत्रूसोबत, आपण पैंज लावतो आपल्या मित्रासोबत, आपण पैंज लावतो आपल्या नातेवाईकांसोबत. मग त्याच्यामध्ये आपली हारच होते ना, कारण तेथे तो अहंकार असतो ना, तो अहंकार आपली हार करत असतो. पण जर पैंज आपण स्वतःच्या अहंकारासोबत लावली तर आपण जिंकलो ना, तर आपल्या जीवनामध्ये आपण आपले यशस्वी होऊ. आणि जर हारलो ना तर अहंकाराला आपण हारवू. पण मनुष्य असा विचार करतो का बरं? कधीच विचार करत नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटंसुद्धा दाखवतील, हे सुद्धा आपल्याला स्वीकारावं लागेल. पण आपण नेहमी जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण त्या जिंकण्याच्या नादामध्ये वाईट गुणसुद्धा आत्मसात करतो. मग हे वाईट गुण जेव्हा येतात ना, तेव्हा त्या जिंकण्याला काही अर्थ असतो का? समर्थांनी सांगितलेलं आहे बघा, तुम्ही थोडं कमवलं तरी चालेल, पण सद्गुणरूपी कमवलेला पैसा तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख निर्माण करत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा सगळं संपून गेलं असं तुम्हाला वाटतं ना, तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. पण आपण मात्र जेव्हा आपण सर्व काही हरवून बसतो, तेव्हा आपण वाईट विचारांमध्ये प्रेरित होतो, वाईट विचारांना जवळ करतो. आणि हे वाईट विचार आपल्या जीवनाची राख रांगोळीच करतात ना, त्याचा काही फायदा असतो का बरं? म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, नातर सुंदर असण्यापेक्षा आहे ना पक्क असावं, जिथे हक्कानं सुख दुःख वाटता येईल, कोणाच्या सांगण्यानं तुटणारं नसावं, विश्वासानं भरलेलं असावं, संकटकाळी धावून येणारं असावं, आनंदाच्या वेळी जळणारं नसावं, शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं, आणि जीवाला जीव लावणारच असावं ना. हे नातं कुणाचं असतं बरं? आज जर या कलियुगाचा विचार केला ना, बघा तुम्ही स्वतः कधी विचार करा, एवढा जवळीक मनुष्य आपल्या कोणी आहे का बरं? बघा, जिथे बघावा नवरा बायकोचं दोघांचं पटत नाही, आई बापाचं मुलाचं पटत नाही, बहिणीचं भावाचं पटत नाही. मग या माणसाच्या नात्यामध्ये प्रेम राहिला आहे का? मग तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवाल ना, तो विश्वासयोग्य कोण आहे बरं या जीवनामध्ये? माझा भगवंतच आहे ना. म्हणून ज्याच्यावर तुम्ही प्रेम करायला हवं ना, त्याच्यावर तुम्ही कधीही प्रेम करत नाही. पण ज्याच्यावर प्रेम केल्याने तुम्हाला धोका मिळतो, नक्कीच तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. म्हणून जिथे धोकाच मिळणार नाही अशा नात्यावर तुम्ही प्रेम करायला हवं. पण तो नात्यामध्ये भगवंतच असतो ना. पण भगवंतावर आपण असं कधी प्रेम करतो का बरं? कधीच करत नाही. म्हणूनच दिखाव्याची जी नाती असतात ना, ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असे ना, आणि जी नाती वेळेनुसार म्हणजे कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ना, ती नाती आपली कधी असतात का बरं? कधीच नाही. म्हणजे या माणसाचं नातं आहे ना, तुम्ही कितीही जवळीक नातं करा, पण त्याच्यामध्ये तुम्हाला धोका मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण मुलाचं आणि आईबापाचं नातं आहे ना, ते निरंतर कायम सोबत राहतं. पण तरीसुद्धा हे मूळ एखादा मुलगा किंवा मुलगी कसलाही विचार न करता आईबापाला विसरून जातात. कुणाच्यावर सांगण्यावर विश्वास ठेवून त्यांना सोडून जातात. तुम्ही विचार करा, तुम्हाला तळ हाताप्रमाणे जपलेलं त्यांना किती दुःख वाटत असेल बरं. म्हणून या भक्ती मार्गामध्ये असलेल्या प्रत्येक मुलीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कुणावर प्रेम करता ना, तेव्हा आपल्या आईबापाचा विचार करा. जर तुम्हाला आईबापाचा तुम्ही एकदा तरी विचार केला ना, तर तुम्ही आईबापाची साथ कधी सोडणार नाही. आपल्या आईबापाला दुःख होईल ना, असं कधीच तुम्ही वागू नका. कारण तुमच्यासाठी त्यांनी या रक्ताचं पाणी केलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये तुम्ही कितीही मोठा निर्णय घ्या, पण आईबापाच्या विरोधी कधीच निर्णय घेऊ नका. कारण तुमच्यासाठी आहे ना, ऊन वारा पाऊस त्यांनी काहीही पाहिला नाही. जेव्हा तुम्ही छोटे होता ना, तेव्हा तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्हाला जगवलं ना, किती तुमचे लाड केलेले आहेत ते तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही.
तुमच्या घरामध्ये खायला अन्नसुद्धा नव्हतं, तेव्हा तुम्हाला त्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे. म्हणून मुलींना सांगणं आहे, मुलांना सांगणं आहे, जेव्हा आपण कमवते होतो ना, तेव्हा आपल्या आईवडिलांना कष्ट करून देऊ नका. त्यांना सुखामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांच्या जीवनामध्ये आलेला, त्यांच्या डोळ्यामध्ये आलेला एक अश्रू आहे ना, त्याची किंमत तुमच्या पैशाशी करू नका. कारण जेव्हा सर्व काही हरून जातं ना, जेव्हा आपल्यासमोर आपले मायबाप नसतात, तेव्हा आपण पोरके होऊन जातो. ज्यांना आई नाही ना, त्यांना विचारा आईची किंमत काय आहे. ज्यांना बाप नाही ना, त्यांना विचारा बापाची किंमत काय आहे. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आईबाप आहेत ना, तोपर्यंत साक्षात भगवंत आहे. त्यांच्या रोज पाया पडा. जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. सद्गुरू कृपासुद्धा होईल. सर्व काही व्यवस्थित चालू राहील. जय जय रघुवीर समर्थ.